नमस्कार, सुप्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी कांद्याची पात ही भाजी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण इथे गॅस चालू करून कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम होईपर्यंत आपण इथे लसूण आहेत, लसूणच्या पाकळ्या त्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण त्या तेलामध्ये त्या लसूणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। ह्याला थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। आता यामध्ये आपल्याला घरचा जो साठवणुकीतला जो मसाला असतो म्हणजे चटणी असते, काळा मसाला काही जण म्हणतात, ते घालून घ्यायचं आहे। किती तिखट आहे त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता आणि हे या तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे। आता इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेली कांद्याची पात जी आहे ती चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार असतो। इथे आता आपण मसूरची जी डाळ आहे ती स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेली आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता त्यामधलं पाणी घालून यामध्ये आपण ही डाळ घालून घ्यायची आहे। आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा कांद्याची भाजीची रेसिपी करून पहा आणि कशी होते हे मला कमेंट करून नक्की सांगा। अगदी झटपट ही भाजी तयार करता येते, शिवाय ती करण्यासाठी खूप सारे पदार्थ लागतात असं काहीच नाही। त्यामुळे सकाळच्या गडबडीत डब्यात देण्यासाठी कांद्याच्या पातीची भाजी जी आहे हा एक चांगला पर्याय आहे। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे ही भाजी शिजू द्यायची आहे। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका। साधारण 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे। ही भाजी आपण थोडीशी हलवून घेऊयात आणि ही डाळ शिजली आहे की नाही हे एकदा चेक करायचं आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं। साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पुन्हा हे झाकण काढून घ्यायचं। अशा तऱ्हेने यामधील डाळ शिजलेली आहे आणि भाजी सुद्धा शिजत आलेली आहे। तर यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा जो कूट आहे तो इथे घालून घ्यायचा आहे। हा कूट थोडासा जाडा भरडा आहे, तर इथे आपण थोडासा कूट घालून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ सुद्धा घालायचं आहे। आता आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर नक्की लाईक करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणारा असतो। आता यावरती आपण झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं हे शिजून देऊयात। साधारण 2 मिनिटांनंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि झाकण काढून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने ही कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता। ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि कशी होते हे मला कमेंट मध्ये सांगण्यास अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।